नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारला जर आयातीवरील खर्च कमी करायचा असेल, म्हणजेच कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या आयातीवरील खर्च कमी करायचा असेल, तर केंद्र सरकारनं आत्ताच्या 25% मर्यादेच्या ऐवजी 100% तेलबिया आणि कडधान्य पिकांची खरेदी करावी, अशा पद्धतीची शिफारस नुकतीच संसदीय कृषी स्थायी समितीनं केंद्र सरकारकडे केलेली आहे. कृषी स्थायी समितीचा 33वा अहवाल 27 मार्च रोजी लोकसभेत सादर करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ, त्यासोबतच बियाण्यांच्या संदर्भात आणि त्यासोबतच इतरही काही शिफारशी या स्थायी समितीनं केलेल्या आहेत. मग कृषी स्थायी समितीच्या नेमक्या शिफारशी काय आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय सांगण्यात आलेलं आहे, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार तेलबिया आणि कडधान्याची मोठ्या प्रमाणात आयात करत असतं. त्यामुळे काय होतं, तर शेतकऱ्यांना या आयातीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसतो. शेतकऱ्यांच्या तेलबिया पिकांना आणि कडधान्य पिकांना चांगला दर बाजारात मिळत नाही आणि त्याचमुळे केंद्र सरकारनं आयातीचं धोरण हे बदलावं, म्हणजेच आयातीवरील अवलंबित्व कमी करावं, यासाठी या कृषी स्थायी समितीनं महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाची शिफारस अशी सुद्धा आहे की आत्ता केंद्र सरकार 25% जी खरेदी करतं हमीभावानं, तीच खरेदी तेलबिया आणि कडधान्य पिकांची 100% करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती मिळेल. अशा प्रकारची शिफारस सुद्धा या समितीनं त्यांच्या अहवालात केलेली आहे. देशातील खाद्यतेल आणि कडधान्य आयातीकडे या समितीनं लक्ष सुद्धा वेधलेलं आहे. त्यासोबतच असंही सांगितलं की दरवर्षीच्या खाद्यतेलाच्या अंदाजे 56% आणि कडधान्याच्या 21.3 लाख टनांच्या आयातीमुळं शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाहीये आणि ते सुधारून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी द्यावी, अशा प्रकारची मागणी सुद्धा या समितीनं केलेली आहे. अर्थात कडधान्याची खरेदी केंद्र सरकारनं 100% केली तरी फारसा काही परिणाम होत नाही. अर्थात केंद्र सरकारनं खरेदी केलेला माल पुन्हा एकदा बाजारातच उतरवला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांनाच पुन्हा त्याचा फटका बसतो. त्याच्यामुळे हमीभावाच्या बाबतीत 100% खरेदी करणं, याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का, याबद्दलही काहीशी शंका व्यक्त केली जाते. दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा तेलबिया पिकांच्या बाबतचा आहे. केंद्र सरकार तेलबिया पिकांचं खरेदी करून नेमकं काय करणार? एक वेळ कडधान्य पिकांची जी काही खरेदी आहे ती PDSच्या माध्यमातून, म्हणजेच रेशनिंगच्या माध्यमातून त्याचं वितरण तरी करता येतं, पण केंद्र सरकार तेलबिया पिकांचं नेमकं काय करणार? कारण की केंद्र सरकारकडे तेलबिया खरेदी करून ती साठवून ठेवण्याची एक तर क्षमता नसते, दुसरं म्हणजे त्यासाठीचे जे काही प्रक्रिया प्लांट आहेत तेही सरकारकडे नसतात. मग केंद्र सरकार तेलबिया पिकांची खरेदी करून नेमकं काय करतं, तर ते काही काळापुरतं स्टॉक करून ठेवतं आणि पुन्हा एकदा तेच बाजारात उतरवले जातात आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे काही तेलबिया पिकं आहेत त्यांच्या दरावरती मोठ्या प्रमाणात त्याचा दबाव निर्माण होतो. असाच आत्तापर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या सगळ्यांमध्ये केंद्र सरकारनं, त्यामुळेच असंही म्हटलं जातं की केंद्र सरकारनं हमीभाव खरेदीपेक्षा शेतकऱ्यांना वेळोवेळी भावांतर योजना राबवून जो काही भाव फरक आहे तो निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पद्धतीनं जमा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना जर हमीभावाच्या खाली दर गेले तर हमीभाव आणि बाजारात मिळत असलेला जो दर आहे शेतमालाला, त्याच्यामधला फरक हा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला तर शेतकऱ्यांना एक प्रकारे हमी या पिकांमधून मिळेल आणि मग शेतकरी आणखी या पिकांचं उत्पादन घेतील आणि त्यातनं तेलबिया असतील किंवा कडधान्य पिकं असतील, यामध्ये केंद्र सरकारचं जे उद्दिष्ट आहे की देशाला आत्मनिर्भर करायचं आहे, ते काही प्रमाणात सफल होईल. आत्ता मात्र केंद्र सरकारची जी धोरणं आहेत मोठ्या प्रमाणात आयातीला ज्याच्यातनं पायघाड्या पसरवल्या जातात ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी मारक आहेत, असंही या एकूणच परिस्थितीवरनं दिसून येत आहे. आता यामध्ये केंद्र सरकारनं खरेदी कशी करावी, तर याबद्दलही या कृषी स्थायी समितीनं असं सांगितलं की PM आशा या योजनेच्या अंतर्गत 100% खरेदी ही कडधान्य आणि तेलबिया पिकांची करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची मदत होईल. यामध्ये तेलबिया पिकांमध्ये सर्वच तेलबिया पिकं आणि कडधान्य पिकांमध्ये तूर, मसूर, उडीद यासारख्या प्रमुख पिकांची खरेदी 100% केंद्र सरकारनं करावी, असंही यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे. त्यासाठी
एक डिजिटल पोर्टल सुरू करावं, त्यासोबतच शेतकऱ्यांना हेल्पलाईन म्हणून 24 तासांसाठी एक हेल्पलाईन नंबरसुद्धा सुरू करून द्यावा, अशी ही मागणी या शिफारशींमध्ये करण्यात आलेली आहे. तर ज्या भागात दुर्गम भाग आहे किंवा जिथे संसाधनं फारशी दळणवळणाची पोहोचलेली नाही आहेत, त्या भागांमध्ये जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तिथं फायदा त्याचा घेता येईल, अशा पद्धतीची सूचनाही यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दासुद्धा या समितीनं अधोरेखित केलेला आहे. जर केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात जर खाद्यतेल आयात करणारच असेल, तर जागतिक बाजारात पामतेलाचा दर प्रति टन $800 खाली आला तर त्यावर 20% अतिरिक्त शुल्क लावावं, असंही या समितीनं सुचवलेलं आहे. आता यामध्ये उत्पादन वाढीसंदर्भात सुद्धा या समितीनं काही महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारनं एक सीड हबसाठी एक धोरण आखावं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सीड हब तयार करावा. त्यासोबतच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे वाणसुद्धा द्यावेत आणि त्यातूनच भारतीय कृषी संशोधन परिषदेनं म्हणजेच ICARनं 2028 पर्यंत प्रत्येक प्रदेशानुसार एक वाण विकसित करावा, जेणेकरून तिथल्या हवामानानुसार ते वाणाचं उत्पादन घेता येईल आणि त्यातनं शेतकऱ्यांचं उत्पादनसुद्धा वाढू शकेल, अशा प्रकारचा दावाही या समितीनं या शिफारशींमध्ये केलेला आहे. त्यानंतर बियाण्यांच्या संदर्भात सुद्धा या समितीनं महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या आहेत. यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की एक नॅशनल सीड ग्रीड हे केंद्र सरकारनं स्थापन करावं आणि त्यासाठी साथी पोर्टल त्याचा वापर करावा आणि त्याच्यामार्फत जे काही डिजिटल साखळी देशभरात तयार होईल, त्यातनं शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बियाणंसुद्धा वेळोवेळी केंद्र सरकारनं पुरवावं आणि या सगळ्यामुळे काय होईल, म्हणजे डिजिटल पातळीवरती एक साखळी निर्माण केली तर त्यातनं अनुदानातले जे गैरव्यवहार आहेत किंवा इतर जे काही घोळ आहेत ते कमी होण्याससुद्धा मदत होईल आणि शेतकऱ्यांना चांगलं बियाणं मिळेल, अशा पद्धतीचा एक अहवालसुद्धा या समितीनं केंद्र सरकारला दिलेला आहे. इतर सूचनांमध्ये जर का आपण बघितलं तर पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेच्या अंतर्गत सूक्ष्म सिंचनाच्या अंतर्गत शेततळी आणि IoT आधारित पाणी व्यवस्थापनावरती केंद्र सरकारनं भर द्यावा, अशा पद्धतीची शिफारससुद्धा या समितीनं केंद्र सरकारकडे केलेली आहे. आत्ता जसा भारत डाळ नावाचा एक ब्रँड केंद्र सरकारनं कडधान्याच्या अनुषंगानं बाजारात उतरवलेला आहे, त्या ब्रँड नेम खाली केंद्र सरकार डाळीची विक्री करतं, तशाच पद्धतीनं भारत ऑइल हा ब्रँडसुद्धा खाद्यतेलांसाठी करावा आणि त्याच्यातनं विक्री करावी, अशा पद्धतीची शिफारससुद्धा या संसदेच्या कृषी स्थायी समितीनं केलेली आहे. अर्थात या सगळ्याच शिफारशी अंमलात येण्याची शक्यता तशी फारच कमी असते, परंतु यातल्या काही शिफारशी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. काही शिफारशींमध्ये नक्कीच बदल करणं गरजेचं आहे, जसं की तेलबियांच्या संदर्भातली शिफारस आहे. पण या संदर्भात केंद्र सरकार नेमका निर्णय घेईल का, कारण या शिफारशी काही स्वीकारणं केंद्र सरकारवरती अनिवार्य नसतं. खासदारांचा एक गट असतो, एक समिती असते, त्यांच्याच मार्फत ह्या शिफारशी अभ्यास करून सुचवल्या जातात किंवा केंद्र सरकारच्या समोर सादर केल्या जातात. याचं प्रत्येक अधिवेशनामध्ये या पद्धतीच्या शिफारशी ह्या वेगवेगळ्या समितीकडून येत असतात. आत्ता कृषी स्थायी समितीनं या संदर्भातल्या शिफारशी ह्या केंद्र सरकारला सादर केलेल्या आहेत. आता तुम्हाला या शिफारशींबद्दल काय वाटतंय, तुमची जी प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतो. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.